विभागाची पूर्णपणे राहील। आणि आणखी एक धक्कादायक बातमी। नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमधून माथेरानमध्ये पावसाळी भटकंतीसाठी आलेल्या 10 पैकी 3 पर्यटकांचा शार्लोट लेक तलावात बुडून मृत्यू झाला। त्या तिघांना शोधण्यासाठी काल रात्रभर तलावात बचाव मोहीम राबवण्यात आली, पण अखेर आज सकाळी त्या तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले। हे मृतदेह शवविच्छेदनासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या बीजी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती माथेरान पोलिसांनी दिली। आज 4:30 वाजताच्या सुमारास 10 कॉलेजची यंग मुलं हे पर्यटनाकरिता शार्लेट लेक पॉईंट येथे फिरण्याकरिता आली होती आणि ते आले असताना एकाला पाय धुण्याकरिता तो गेला, पाय घसरून तो आतमध्ये पाण्यामध्ये गेला। त्याच्यानंतर बाकीचे तो बुडत असताना इतरांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये प्रयत्न करत असताना त्याच्यामधले आणखी 2 जण पाण्यामध्ये गेले व इतर वाचले आणि 3 जण पाण्यामध्ये बुडाले। त्याकरिता आम्ही इथली जे आमचे स्थानिक सह्याद्री टीम व हेल्थ फाउंडेशन खोपोलीचे यांच्या माध्यमातून एक चांगलं ऑपरेशन हे करून त्यांना त्या तिन्ही बॉड्या बाहेर काढलेल्या आहेत। त्याकरिता मी दोन्ही टीमचे पोलीस स्टेशनतर्फे आभार मानतो।